ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील करदात्यांसाठी निवासी मालमत्ता करावरील शास्तीमध्ये 90% सूट देण्याची योजना राबवण्यात येत असून नागरिकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपल्या मालमत्ता कर महापालिकेकडे जमा करावा असं आवाहन महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलं आहे। महापौर दालनामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेस गटनेते पवन कदम, उपायुक्त जी गोदेपुरे उपस्थित होते। ठाणेकर करदात्यांनी महानगरपालिकेस निवासी मालमत्ता कर जमा करून सहकार्य केलं आहे, परंतु काही करदात्यांनी कर भरलेला नाही। अशा करदात्यांनी महापौर शर्मिला पिंपोळकर यांच्याकडे निवासी मालमत्ता करावर आकारलेले व्याजदंड यामध्ये सवलत देण्याबाबत विनंती केली होती। त्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याशी चर्चा करून करदात्यांना निवासी मालमत्ता करावरील दंडात सूट ठेवून दिलासा दिला आहे। ठाणे महापालिका क्षेत्रातील जे निवासी करदाते थकीत मालमत्ता कर, चालू वर्षाचा कर, त्यांना आकारण्यात आलेल्या शास्तीच्या 10% अशा एकत्रित एकूण रक्कम महापालिकेकडे 12 मार्च 2026 ते 25 मार्च 2026 या कालावधीत जमा करतील। अशा निवासी करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावरील करधान नियम 41 अन्वये आकारण्यात आलेल्या शास्तीमध्ये 90% सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे। ज्या करदात्यांनी या निर्णयापूर्वी त्यांचा निवासी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केला आहे, अशा करदात्यांना सदरची योजना लागू असणार आहे। या योजनेचा उद्देश नागरिकांना थकीत निवासी मालमत्ता कर भरण्यास प्रोत्साहन देणे हा असल्याचं महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी नमूद केलं आहे। ठाणेकरांकडून ठाणेकर मला भेटायला आले होते आणि त्यांच्या समस्या होत्या की मालमत्ता जो कर आहे त्याच्यावर जी दंडात्मक वसुली केली जाते, तर त्यांच्याबद्दल आम्हाला सवलत मॅम दिली तर आम्ही ती भरणा लवकरात लवकर भरू। आणि त्यानुसार मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याशी विचारणा करून आणि आपले ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याशी पण आज खरं तर मी बैठक घेतली आणि त्या बैठकीत असा आम्ही निर्णय घेतला की काहीतरी सवलत आपण आपल्या ठाणेकरांसाठी दिली पाहिजे, ज्यांना कर भरायचा आहे पण तरी पण त्यांना भरता येत नाही पूर्ण हे करून, तर अशासाठी आपण त्यांना एक निर्णय घेतला की 90% कर मालमत्ता कर वसुलीवर 90% सवलत देण्यात येईल दंडात्मक। आणि आज ठाणेकरांना मला वाटतं तो दिलास होईल आणि तसा निर्णय खरं तर 12 मार्च ते 25 मार्च पर्यंत आपण त्यांना ही सवलत दिलेली आहे आणि ती कशी वसुली होईल ते बघितल्यानंतर अजून पुढचे निर्णय पण आपण घेण्यात येतील। मॅडम, ठाणे महानगरपालिका